समाजाला घडविले. नमस्कार, नमो बुद्धाय, जय भीम. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ज्ञानज्योती. आणि परत पोळ्याच्या करीनिमित्त आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या करीला आमच्याकडे म्हणजे माझ्या जन्मगावी सुख शांती येवो, दुःख निघून जावं अशी मनोकामना करतात. सकाळी सकाळी पहाटेला पूर्वी करायची, तर मी पण तेच कामना करते. तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट येवो. कालचा जो व्हिडिओ मी केलेला होता अपलोड, लाडक्या बहीण योजनेचा, आजही मी त्याचविषयी बोलणार आहे. आणि प्रत्येक गोष्ट सत्य हीच मला बोलायचं आहे. आणि त्या गोष्टीमुळे कोणाचंही नुकसान न होता फायदाच होईल, हा माझा व्हायला हवा, हा माझा निव्वळ हेतू आहे. ते तर खूप चांगली गोष्ट आहे जी कंटिन्यूमध्ये चालू आहे ती. पण मी तुम्हाला पुरावा देते. पुरावा हे देते की जसं मी म्हटलेलं आहे का, घटस्फोटित, परित्यक्ते आणि विधवा ह्या महिलांना सुद्धा ह्या लाभाचा फायदा मिळायला हवा. आणि असून ह्या लेडीज किती राहत आहे, कारण का याच्यामधल्या काही जर गव्हर्मेंट सर्वंट असेल तर त्या ऑलरेडी शासकीय नोकरीमध्ये असल्यानंतर त्यांना चांगल्या रीतीने त्यांचा पेमेंट पाणी आहे. त्यांना तर निराधाराचा विषय येतच नाही ना. निराधार कशा, ज्या यंग आहेत 25 ते 50पर्यंतचे, त्यांच्यावर एक दुनियादारीची जे सामाजिक जबाबदारी राहते, स्वतःच्या कुटुंबाची, स्वतःची परत दुनियादारीची, अशा महिलांसाठी ही गरज, ही खूप या लाभाची तिला खूप मोठी तिची गरज भागू शकते. हा माझा निव्वळ हेतू आहे. जर समजा ही स्कीमच नसती आली तर असं म्हणायचं काम नसतं पडलं. पण ऑलरेडी आता चालू झालेली आहे. पण जिला गरज आहे, खरंच तिला गरज आहे, तिलाच त्या लाभापासून वंचित केलं. मान्य आहे ना, तिला निराधार मिळतो. जसं की आता ह्या लाडक्या बहिणीला तेवढेच तिच्या एवढेच तिला पैसे मिळते. यांचं असं म्हणणं आहे का आम्हाला तेवढ्याच्यात होतच नाही. जसं की या महिलांना समजा पैसे नाही मिळाले तर यांच्या गरजा भागणाऱ्या म्हणजे थांबणार नाही. पण तरीही यांचं असं म्हणणं का तेवढ्या याच्यात, तर मग विचार करा बहीण भावानं, त्या महिलेला त्या 1,500मध्ये तिचं होत असेल का? नाही. तर मग फरक काय पडते? तिला जर परत थोडं 1,500ची जर मदत झाली तर काय फरक पडते? तिला त्या लाभाचा हे भेटायला हवं. हा माझा निव्वळ विचार आहे, चांगला, आणि मनातून माझं ते हे आहे. आणि कसं आहे, परत हा माझा विचार आहे. माझा विचार मी तुमच्या पुढे व्यक्त केलेला आहे. आणि माझा विचार खरा आहे आणि खरंच मिळायला हवं बाबा. त्या बाईने इकडे तिकडे हात पसरवण्यापेक्षा तिला आहे ना शासनाकडून सन्मानानं 1,500 रुपये असं तुम्हाला मिळायला वाटतं असेल तर माझ्या बोलण्यात, माझ्या विचाराला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुमच्याशिवाय माझा विचार समोर लांबणार नाही आहे. माझा प्रयत्न तर मी चालू ठेवणार आहे, पण माझ्या विचारासोबत मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि ही दुसरी गोष्ट मी पुरावा पण देते. म्हणजे हे बघा, आपण ऑनलाईन काही करतो म्हटलं, थोडी जरी त्रुटी जर राहिली ना तर आपलं रिजेक्ट होते ऑनलाईन कोणतंही काम, प्रोसिजर. पण आजच्या याच्यामध्ये मी ऐकलेलं आहे
आणि मी तुम्हाला त्याचा पुरावा देणार आहे. एका व्यक्तीने 30 वेळा अर्ज भरलेला आहे. 30 वेळा. विचार करा, 1 वेळा, 2 वेळा, 2 वेळाही म्हटलं तरी प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप, आधार कार्डाशिवाय, खात्याशिवाय, बँकेच्या खात्याशिवाय काम नाही होत. त्या व्यक्तीने असं काय केलं का त्याला 30 वेळा त्या गोष्टीचा त्याला लाभ मिळायला पाहिजे अशा प्रकारची त्याची तरतूद झाली. त्याच्यानंतर त्यांना पोलिसांनी पकडलं, तो भाग वेगळा. हे बघा, 30 वेळा हे झालं याचा अर्थ भरपूर झालेला आहे ना. नाही विलाजानं मग पोलिसांना हे करावं लागलं असेल, पण 30 वेळा झालंच कसं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कल्पना करा बहीण भावानं, 30 वेळा म्हटलं तर एका व्यक्तीला 1,500चे आणं म्हणजे 1500 गुणिला 30 केलं तर एका व्यक्तीने 45,000 रुपये त्या व्यक्तीला एका महिन्याचे मिळते. समजून चला, जर त्याचं ते सक्सेस झालेलं असेल ऑलरेडी याच्या अगोदरच, तर त्याला आतापर्यंत 90,000 रुपये मिळून गेले की. तर मग हे म्हणजे आता जेमतेम 2-3 महिने झाली ही स्कीम चालू झालेली आहे. आणि हे प्रकरण ज्यावेळेस बाहेर निघते सोशल मीडियाच्या माध्यमातून, तेव्हा कुठे माहीत पडलं, नाहीतून कुठे माहीत पडते. ऑलरेडी तर करप्शन चालूच आहे म्हणायचं हरकत नाही. मग ह्या महिलेला समजा त्याचा हे जर लाभ जर मिळाला तर कुठे नुकसान होत आहे. तसंही आहे ना, ज्या महिला जिला कुठलाही आधार नाही आहे, कोणतीच अशी महिला नाही आहे आता का तिचं शोषण होत नाही आहे. कुटुंबात मानसिक शोषण होते, दुनियादारीमध्ये मानसिक हरासमेंट, मानसिक तणाव आणि दुनियादारी आता आपण बघतच आहोत. मग याच्यामुळे थोडं तिला तिच्या मनाला एक गारवा मिळण्यासाठी अशा प्रकारचं जर तिला थोडंफार हे झालं तर तिला थोडं समाधानच वाटेल की. मी हा कालचा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, कोणीही लाईक केलेलं नाही आहे. कोणीही म्हणजे मी जे माझं मत मांडलेलं आहे, बहुतेक कोणालाच नाही पटलेलं आहे असंच एकंदरीत चित्र दिसत आहे. का बाबा, म्हणजे आपण हा विचार केला तर काय होते का आपल्याबरोबर एका गरजूला याचा फायदा मिळायला हवा बाबा. हे एकमेव पूर्ण यूट्यूब प्लॅटफॉर्मवर माझ्यासाठी फक्त मी एकमेव या गोष्टीला गोष्ट पकडून मी त्याच्या तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. कोणीही नाही दिसत आहे या मुद्द्यावर हे करायला. पण ज्या गरजू महिला आहेत, निराधार महिला आहेत, त्यांचे कुठे कोण्या व्हिडिओमध्ये त्या बिचाऱ्या विनवणी करत आहे का आम्ही निराधार आहोत, आम्हाला ह्या गोष्टी मिळायला हव्या. पण कोणीही हा मुद्दा उचललेला नाही. तर प्लीज हा मुद्दा मी उचललेला आहे तर सपोर्ट करा. आपल्यामुळे जर खरंच गरजू महिलेला समजा थोडाफार हातभार लागत असेल तर ते आत्म्याचा आशीर्वाद हे त्या गोष्टी मलाही पटत नाही आणि मी ते म्हणते नाही. पण आपण एक माणूस म्हणून एक चांगलं काम केलेलं आहे, या गोष्टीचं समाधान वाटेल. काही नाही हो, जे खऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला पकडून राहणं जे योग्य आहे, एवढाच माझा उद्देश आहे. आशा करते का मला तुम्ही नक्की सपोर्ट कराल. असेच आपण आहे ना चांगले विषय घेऊन चर्चा करूया. त्यासाठी मला कायमचा तुमचा सपोर्ट, आशीर्वाद राहू द्या आणि काळजी घ्या.